मी 2010, 11, 12 साली बडोद्याला होतो जिओलॉजी शिकायला. तर तेव्हा आमचं एक मॉड्यूल असतं की आम्हाला फील्ड वर्क करावं लागतं प्रत्येक वर्षी एकदा. तर आम्ही 2011 मार्च मध्ये कच्छला गेलो होतो 7-8 दिवसासाठी फील्ड वर्क करायला. आणि कच्छचं कसं आहे की कच्छमध्ये जिओलॉजी शिकवताना ज्युरासिक ऑफ कच्छ असं नावाचं एक चॅप्टर असतं. सो ज्युरासिक म्हणजे काय, आपल्याला ज्युरासिक म्हटलं तर डायनासॉरच माहिती आहेत फक्त. तर ज्युरासिक इज वन ऑफ म्हणजे ऑलमोस्ट 150-200 मिलियन वर्षाचा एक कालावधी आहे, ज्याला ज्युरासिक एज असं म्हणतात. तर ह्या ज्युरासिक एजचे दगड आणि ज्युरासिक एजचे फॉसिल भारतात 2-3 ठिकाणी सापडतात. त्याच्यापैकी वन ऑफ द बेस्ट सापडतात इज कच्छ. सो कच्छ आणि अजून पण इतर बरेच दगड आपण बघूच आहेत. दगडही सापडतात, फॉसिलही सापडतात, वेगवेगळे लँडफॉर्म सापडतात. सो जिओलॉजी कच्छची फारच अप्रतिम आहे. आणि जिओलॉजी व्यतिरिक्त सुद्धा टुरिझमसाठी पण खूप छान तिथे आहे. आता आपल्याला कच्छ म्हटलं तर आय थिंक बहुतांश लोकांना रण ऑफ कच्छ माहिती असतं, जे कच्छ सॉल्ट मार्शेस आहेत. रण म्हणजे मार्शेस, सॉल्ट मार्शेस. तर रण ऑफ कच्छ माहिती आहे. पण आता आपण अजूनही बघूया. आणि जिओ टुरिझम का, तर ज्युरासिकचे जे दगड आपल्याला इथे कच्छला सापडतात ते फक्त कच्छलाच, इंडियात नाही तर अख्ख्या जगामध्ये ज्युरासिकचे फार कमी ठिकाणी दगड सापडतात एक्सपोज फॉर द जिओलॉजिस्ट टू गो अँड स्टडी. वन ऑफ द प्लेस आणि बेस्ट एक्झाम्पल हे कच्छ आहे. सो गव्हर्नमेंटचा प्रयत्न असा आहे की जे पर्टिक्युलर साइट्स आहेत, ज्याला टाईप सेक्शन पण म्हणतात. टाईप सेक्शन म्हणजे काय, जे आपण टेक्स्टबुक मध्ये बघतो, वाचतो, तसं ऍक्च्युअली आपल्याला जमिनीवर, फील्डवर दिसतं. सो टाईप सेक्शन हे इथे दिसतात. सो गव्हर्नमेंट ट्राय करते की ते पर्टिक्युलर स्पॉट जिओ टुरिझमच्या नावाखाली डेव्हलप करतील आणि लोक जाऊन बघतील. म्हणजे नॉर्मल माणसाला, ज्याला जिओलॉजी फारसं कळत नाही, त्याला सुद्धा ते अप्रिशिएट होईल, इतकं सुंदर तिथे दृश्य दिसतं. सो आपण हे बरं त्याच्यापैकी थोडे थोडे गोष्टी बघूया. सो दिस इज व्हॉट इज द प्रेझेंटेशन. आणि कच्छ, तर कच्छ हे नाव कसं पडलं, तर ते पुढे कसं दाखवू, नेक्स्ट. अच्छा ही स्लाइड फिरली, आता तुम्हाला दिसतंय का की कच्छ म्हणजे कछुआ हे आपण म्हटलं तर टॉर्टॉइस शेपचं तुम्हाला थोडंसं इथे लँडफॉर्म दिसत असेल. सो आपण वरून जर स्पेस मधून बघितलं किंवा वरून उंचीवरून बघितलं तर हा कछुआ सारखा म्हणजे टॉर्टॉइस सारखा दिसतं. तर कच्छचं हे जे नाव आलंय ते ह्या टॉर्टॉइस शेप लँडफॉर्म किंवा टॉर्टॉइस शेप ही कच्छी लँड आहे. आणि अजून एक कच्छचे वैशिष्ट्य म्हणजे इंडियाची सगळ्यात मोठी डिस्ट्रिक्ट आहे. आणि दुसरं म्हणजे कच्छ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे अजून एका कारणासाठी, ते म्हणजे कच्छी दाबेली. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट फेमस कच्छी आयटम. सो गोइंग फॉरवर्ड, कच्छ हे साधारण 4-5 फिजिओग्राफिक डिव्हिजन करू शकतो आपल्याला आपण कच्छला. नॉर्थ वरून आलं तर पाकिस्तानातून खाली उतरलं की कच्छचं जे रण आहे फेमस, ग्रेट रण ऑफ कच्छ, हे लागतं. तर रण म्हणजे काय, तर सॉल्ट मार्श इज कॉल्ड एज रण आणि रण ऑफ कच्छ. सो पावसाळ्यामध्ये साधारण इथे 4-5 मीटर पाणी येतं आणि पावसाळ्यानंतर बाकी ते थंडीपासून उन्हाळ्यापर्यंत पाणी हे सगळं निघून जातं. आणि समुद्राचं पाणी असल्यामुळे त्याच्यात ते मिठाची कण असतात, ते सगळे खाली बसतात आणि पूर्णपैकी पूर्ण तिथे वास्ट अँड वास्ट स्ट्रेचेस ऑफ लँड सगळे मिठाने भरून इथे सॉल्ट मार्शेस तयार होतात. असंच काहीसं युटा पण लोकांना माहिती असेल, युटा अमेरिकेत आहे, तिथे पण असंच काहीतरी होतं. मग थोडं अजून साऊथला आलं तर हे बन्नी प्लेन्स म्हणून आहेत. बन्नी प्लेन्स म्हणजे इथे पूर्णपणे सॉल्टचं म्हणजे ड्राय होऊन सॉल्ट मार्शेस नाही तयार होत, पण इथे थोडंसं ग्रासलँड्स उरतात. म्हणजे सो इथे थोडंसं रण ऑफ कच्छ पेक्षा हे उंच उंच आहे आणि इथे ह्याला बन्नी प्लेन्स म्हणतात. तिथे ग्रासलँड्स आहेत आणि हे डिअर, चिंकारा वगैरे भरपूर इथे सापडतात. वाईल्ड ऍस, जंगली गाढव म्हणजे ते पण इथे भरपूर सापडतं. अजून थोडं साऊथला आलं की कच्छचा मेनलँड आहे, म्हणजे कच्छ असा थोडा उंचवटा आहे, 300-350-400 मीटर उंचीचा हा म्हणजे प्रदेश आहे. आणि त्याच्यात सुद्धा नॉर्दर्न हिल रेंज ही आणि इथे सदर्न कत्रोल हिल असं हे दोन
हिल रेंजेस आहेत, डोंगर रांग आहेत आणि मध्ये भुज गाव आहे. थोडं परत परत नॉर्थला गेलं तर कच्छ, रण ऑफ कच्छ मध्ये हे 4 उंचवटे आहेत, 4 बेट आहेत, पच्छम, खादीर, बेला, चोरार आणि वागड पण बेटच म्हणायला पाहिजे. 5 बेट आहेत जी ह्या जे पाणी येतं समुद्राचं पावसाळ्यात त्याच्यात ती बुडत नाहीत आणि तिथे तो सॉल्ट मार्श रण तयार होत नाही. आणि इथे ह्याला आयलंड बेल्ट पण म्हणतात. आणि शेवटचं जे सदर्न मोस्ट आहे ते कोस्टल प्लेन्स, जी आपली कांडला पोर्ट आपला मांडवी किंवा लखपत ही सगळी जी गावं आहेत कोस्ट पाशी ही या कोस्टल प्लेन्सला आहेत. आणि सगळ्या नद्या ज्या या डोंगरातून ज्या वाहतात त्या सगळ्या या कोस्टल भागात येऊन समुद्राला, अरेबियन सीला जाऊन मिळतात खाली. पुढे गेलं तर बिफोर वी स्टार्ट जिओलॉजी ऑफ कच्छ आपण जिओलॉजिकल टाइम स्केल बद्दल बोलूया. तर जिओलॉजी मध्ये जे आपण 1 वर्ष 2 वर्ष असं नसतं. जिओलॉजी मध्ये 4.5 बिलियन वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झालाय. तर पृथ्वीचा जन्म झाल्यापासून मनुष्य प्राणी किंवा पशु प्राणी नाही आहेत. पशु प्राणी साधारण अर्धा काळ म्हणजे 2.5 बिलियन वर्षापर्यंत काही पशु काही प्राणी काहीच नव्हते. त्याच्यानंतर हळूहळू युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आले, प्रोटेरोझोइक नावाच्या एज असतो. एज मध्ये ते 2 बिलियन इयर्स एवढा त्याचा कालावधी होता या प्रोटेरोझोइकचा. ह्याच्यामध्ये पहिले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आले. हळूहळू कॅम्ब्रियन, ऑर्डोविशियन, सिल्युरियन ह्या पेलिझोइक काळामध्ये पहिले मासे, पहिले वॅस्कुलर प्लांट, सीड, फन करत करत रेप्टाइल्स हे डेव्हलप इथे हळूहळू व्हायला लागले. त्याच्यानंतर पर्मियन पासून ट्रायसिक मध्ये येता येता आपल्याला मोठं एक्सटिंक्शन झालं. त्या एक्सटिंक्शन नंतर सगळे प्राणी जंतू सगळे मेले आणि परत सगळ्यांचा जन्म झाला. आणि ते आहेत म्हणजे ते प्राणी कुठले तर मॅमल्स जे आपल्याला माहिती आहेत, मॅमल्स, डायनासॉर, तर मोठे मोठे जे प्राणी आहेत, एलिफंटचे पहिले प्रकार, मॅमथ वगैरे सगळे, डायनासॉर्स वगैरे सगळे ह्या मिसोझोइक दॅट इज 250 मिलियन वर्षापासून 145 मिलियन इयर्स म्हणजे 250 पासून 140 कोटी वर्षांमध्ये हे प्राणी जन्माला आले आणि त्याच्यानंतर मेले सुद्धा. केटी इथे लिहिलंय ना, तिथे मध्ये ते सगळे डायनासॉर एक्सटिंक्ट झाले. त्याचं मेन कारण असं सांगतात, 2 कारणं सांगतात त्याला. इंडियामध्ये किंवा गोंडवाना लँड साऊथला इंडियामध्ये जो आपला महाराष्ट्रात डेक्कन लावा आहे, ह्या लावाचं खूप सारं लावा बाहेर आला. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये अख्ख्या पसरला आणि ह्या सगळ्या लावा तो बाहेर आला. त्याच्यामुळे अख्खं जे ऍटमॉस्फिअर होतं सगळं गरम झालं, टेम्परेचर वाढलं सगळ्या जगात. आणि ते सगळं जीवजंतू, डायनासॉर सगळे मेले. हे एक कारण सांगतात. दुसरं कारण आहे की एक मोठा मिटोराइट इम्पॅक्ट झाला ह्याच्यामुळे. सो दीज आर द 2 रिझन्स ऍट्रिब्युटेड टू द एक्सटिंक्शन. मग त्याच्यानंतर पुढे पुढे येता येतं म्हणजे वर येता येता टिल डेट मॅमल्स पासून माकडांपासून होमो इरेक्टस आणि होमो इरेक्टस पासून माणसं ही ह्या सगळ्या म्हणजे. तर पूर्ण हा जिओलॉजिकल टाइम स्केल आपण जर 24 तास आपण धरला तर होमो इरेक्टस किंवा माणसासारखा दिसणारा प्राणी हा साधारण 4 सेकंड अगो जन्माला आलाय. सो इमॅजिन तुम्ही करा की अख्खं जग किती जुनं आहे, म्हणजे पृथ्वी केव्हापासून जन्मलेली आहे. तर गोईंग फॉरवर्ड टू द मेन जिओलॉजी, हे 2च स्लाइड मी बोलीन, फार नाही. तर आपण ह्याच्या अगोदर हिमालयाचं एव्होल्युशन बघितलं. हिमालयाच्या एव्होल्युशन मध्ये आपण प्लेट बद्दल बोललो. एक प्लेट दुसऱ्यादा आदळली. इथे दिसतंय की इंडिया कशी इंडियन प्लेट जाऊन युरेशियन प्लेटला आदळली आणि कोल्युजन झालं. कोल्युजन झाल्यामुळे कॉम्प्रेशन फोर्सेस हे ऍक्ट झाले आणि त्याच्यामुळे काय म्हणतात चुरगळल्यासारखं झाल्यामुळे ते डोंगर तयार झाले. हे आपल्याला आपण बघितलं. तर 150 कोटी वर्षापूर्वी हे गोंडवाना आणि लॉरेशिया वेगळं होतं आणि गोंडवाना तेव्हा ईस्ट आणि वेस्ट हे पण सेपरेट व्हायला लागलं त्या काळात. साधारण पर्मियन ट्रायसिक मध्ये ते वेगळं व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर ह्या वेगळं जे होत होतं ते साधारण खेचायचा इफेक्ट झाला. ते जसं आपण हिमालयात आपल्याचा इफेक्ट झाला तसंच इथे खेचायचा इफेक्ट झाला. तर आपण आता बघूया डावीकडचा फोटो. या डावीकडच्या फोटोमध्ये आपण तुम्ही साधारण च्युइंगम किंवा हे थर्मोकोल शीट आपण जर 2 बाजूनी खेचली तर भरपूर खेचल्यानंतर एका पॉइंटला कुठेतरी असं क्रॅक निर्माण होईल. ती क्रॅक निर्माण झाल्यानंतर अजून तुम्ही खेचलं, ती क्रॅक निर्माण झाल्यानंतर सुद्धा खेचत राहिला तर तिथे एक खड्डा तयार होईल.
आणि खड्डा तयार होईल त्या क्रॅकच्या म्हणजे क्रॅक ला पकडून तो खड्डा तयार होईल. आणि खड्डा जो तयार होईल त्या स्लोपला किंवा त्या सरफेसला फॉल्ट असं म्हणतात. तर कच्छची जी जिओलॉजी आहे ही बेसिकली हे जे एक्सटेन्शन आहे, जे 150 कोटी म्हणजे 150 मिलियन इयर्स पूर्वी जे झालं एक्सटेन्शन, ते जे त्या जिओलॉजिकल प्रोसेसनी एक्सटेन्शन आणि फॉल्टिंग या कॉम्बिनेशननी सगळं हे जिओलॉजी ऑफ कच्छ एक्सप्लेन करता येईल. तर परत उजवीकडच्या फोटोमध्ये बघितलं तर एक नॉर्थ साइडला जो फॉल्ट बघितला तर एनपीएफ नागर पार्कर फॉल्ट. नागर पार्कर हे पाकिस्तानात एक गाव आहे, तिथे ते आढळतं तो फॉल्ट. तर तिथपासनं खाली साऊथला हे सौराष्ट्राचा जो नॉर्थ साइड आहे, नॉर्थ काठियावाड फॉल्ट, असे हे 2 फॉल्ट आहेत. या फॉल्ट मध्ये खड्डा सारखं निर्माण झालं, डिप्रेशन निर्माण झालं. तर तुम्ही इमॅजिन करा, च्युइंगम जेव्हा खेचतो आपण साधारण 2 मिलीमीटर 1 मिलीमीटरचा खड्डा निर्माण होईल, एक असं डिप्रेशन तयार होईल. पण जेव्हा तुम्ही एवढे किलोमीटरच्या किलोमीटर गोष्टी खेचता तर साधारण 100 मीटर 1000 मीटर 1,500-2,000 मीटर जरी खड्डा निर्माण झाला तर दॅट इज अ डिप्रेशन ऑर बेसिन म्हणतो जिओलॉजी मध्ये त्याला. इट इज अ बेसिन फॉर ज्या पूर्वीच्या काळच्या नद्या होत्या त्या सगळ्या नद्या एक्झिस्टिंग जेव्हा ते डोंगर होते त्या डोंगरातून सगळी माती पोखरून आणून त्या खड्ड्यामध्ये डिपॉझिट केले त्या सगळ्या नद्यांनी. आणि तो खड्डा कुठला तर कच्छ बेसिन. तर ह्याला कच्छ बेसिन असं म्हणतात. अँड इट इज बाउंडेड बाय दॅट फॉल्ट, नागर पार्कर फॉल्ट आणि नॉर्थ काठियावाड फॉल्ट साऊथला. हा फॉल्ट आणि ह्या फॉल्टच्या मध्ये सगळा हा प्रकार कच्छ बेसिन आहे. आणि हे आपल्याला जे दिसतंय ते समुद्र सपाटीच्या वरती, ते आपण माणूस जाऊन बघू शकतो. पण समुद्राखाली सुद्धा भरपूर आहे, तिथे आम्ही ऑइल अँड गॅस सुद्धा शोधतो. दॅट गोज बियॉन्ड द कोस्ट आणि इन टू द सी. आता ह्या फॉल्ट जो आहे एक्सटेन्शन मुळे इथे खाली डावीकडे खालचा फोटो बघितला तर काही खेचलं की एक गोष्ट खाली जाते, एक गोष्ट वर राहते किंवा तिथल्या तिथे राहते. तर ह्याला नॉर्मल फॉल्ट असं म्हणतात. एक बाजू खाली जाते तर तुम्ही इथे जो बाजूचे रंग आहेत बघा, हा हिरवा जातोय आणि इथे खाली गेला डावीकडे, दिस इज कॉल्ड एज अ नॉर्मल फॉल्ट. एक बाजू धसते, एक बाजू तिथल्या तिथे राहते. पण कधी कधी एक्सटेन्शन मध्ये सुद्धा कधी कधी कुठल्या प्रोसेसनी टेक्टॉनिक इफेक्टमुळे किंवा प्लेट मुवमेंटच्या इफेक्टमुळे कधी कधी त्याच तिथे दाबलं पण जातं, कॉम्प्रेशनल इफेक्ट पण होतो. तर तोच कधी कधी तीच बाजू वरती पण जाते. तर इथे डावीकडच्या फोटोमध्ये इथे बघितलं तर ही बाजू वर जाते, ही बाजू खाली राहते. त्याला रिव्हर्स फॉल्ट म्हणतात, नॉर्मलच्या उलट रिव्हर्स. कधी कधी एक्सटेन्शनचा जो फोर्स असतो तो एका बाजूच्या ऐवजी दुसऱ्या बाजूला आला तर तो जो क्रॅक निर्माण झालेली आपण जी बघितली त्या क्रॅकच्या अगेन्स्ट तिथे स्लिप होत होतं. बेसिकली दोन दगडाची युनिट स्लिप होतात आणि त्याला स्ट्राईक स्लिप फॉल्ट म्हणतात. सो कच्छमध्ये बेसिकली हे तिन्ही टाईपचे फॉल्ट सगळ्या कॉम्बिनेशननी आणि ह्या झालेल्या डिप्रेशननी, त्याच्यात येऊन नद्यांनी डिपॉझिट केलेले लाईमस्टोन, सँडस्टोन, ह्या सगळ्यांनी बेसिकली ही जिओलॉजी कच्छची निर्माण झाली आहे. आणि ही जिओलॉजी आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. तर ह्याच्यामध्ये ह्या स्लाइड मध्ये हे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या एज म्हणजे आपण जे जुरासिक, ट्रायसिक आणि सगळं जे बघितलं डेक्कन ट्रॅप एज, हे जे बघितलं ह्या वेगवेगळ्या एजचं दगड इथे तुम्हाला सापडतात. वेगवेगळे रंग डिनोट्स डिफरंट टाइप्स ऑफ रॉक टाइप्स. सो ही जी आपण जसं जसं इथे हा पिवळा रंग दिसतोय, त्याच्यानंतर ब्राऊन दिसतोय, हिरवा, लाल असं जसं दिसतोय. तर नॉर्थ कडे गेलो आपण तर आपल्याला जुने जुने दगड सापडतात. म्हणजे जुने म्हणजे काय, तर आपण आता महाराष्ट्रात कुठला दगड सापडतो, बसाल्ट. बसाल्ट आपण जर आपण एक लाईन धरली तर बसाल्टच्या अगोदरचे सगळे दगड जुने म्हणजे ओल्डर रॉक्स, दॅट इज जुरासिक क्रिटेशियस रॉक सापडतात टुवर्ड्स द नॉर्थ. आणि परत बसाल्ट, आता हा बसाल्ट कच्छ मध्ये कुठे सापडतो, हे जे निळं दिसतंय तुम्हाला मध्यभागी निळं, दॅट इज द बसाल्ट एक्सपोजर. डेक्कन ट्रॅप जो महाराष्ट्रात सापडतो, सेम दगड, हाच दगड त्याच एजचा तेव्हा जन्माला आलेला हा दगड आहे. आणि त्याच्या खाली साऊथ साइडला डेक्कन ट्रॅपच्या यंगर दगड सापडतात. सो दिस इज द स्टॅटिग्राफी म्हणतात जिओलॉजीमध्ये, स्टॅटिग्राफी. सो हा मॅप जर घेऊन तुम्ही फिरला गुजरातमध्ये, कच्छमध्ये, तर तुम्हाला साधारण अंदाज येईल की कुठल्या ठिकाणी आहात तुम्ही आणि कोरिलेट करू शकला लॅटलॉंगनी, तर कुठला दगड तुमच्या पायाखाली आहे हे साधारण तुम्हाला अंदाज येऊ शकतो याच्यातून. उजवीकडे बघितलं खाली तर एक क्रॉस सेक्शन आहे, एक सेक्शन ड्रॉ केलंय. समजा ही जी काळी लाईन आहे मॅप वरती, त्याच्या अलॉंग जर आपण कापलं दगडांना सगळ्यांना कापलं आणि एक बाजू बघितली त्याची, तर हे असं काहीसं दिसेल.
तर आपण डावीकडून सुरुवात करूया. हे सी असं लिहिलंय समुद्र. तिथे जे आपण 2 फॉल्ट म्हटले, जे क्रिएट केले होते आपण 2, त्याच्यामध्ये कच्छचं बेसिन तयार होऊन जिथे डिप्रेशन तयार झालं, हा एक फॉल्ट आहे. आणि उजवीकडे गेलं तर हा एक फॉल्ट आहे. ह्या 2 फॉल्ट मध्ये हे सगळं एक बेसिन तयार झालंय. आणि हे विविध रंग जे दिसतात तुम्हाला, तर आपण डावीकडच्या मॅप मध्ये जे हे वरती दिसतंय आणि हेच जमिनीवरचं खाली कसं दिसेल, क्रॉस सेक्शन मध्ये कसं दिसेल, हे थोडंसं इमॅजिन इथे करावं लागेल. आणि ह्या 2 मेन फॉल्टच्या मध्ये सुद्धा छोटे छोटे फॉल्ट तयार झालेत. त्यात कत्रोल हिल फॉल्ट, कच्छ मेनलँड फॉल्ट, बाउंड्री फॉल्ट, जे आयलंड तयार झाले होते ना ह्याच्यामध्ये, रान ऑफ कच्छ मध्ये जे खादीर, बेला, चोरार सगळे आयलंड आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हा आयलंड बाउंड्री फॉल्ट पण म्हणतात त्याला. आणि ते फॉल्ट इज ऑन द नॉर्थ साइड ऑफ दोज आयलंड. आणि ह्याच्यामध्ये एक सांगायची गोष्ट अशी की हा मधला जो फॉल्ट दिसतोय KMF लिहिलेला, कच्छ मेनलँड फॉल्ट, तर 2011 साली जी भुजची अर्थक्वेक झाली, सो जे हे एक्सटेन्शनल फोर्सेस आहेत ते समहाव ऍक्टिव्ह झाले परत. आणि ते सारखेच होत असतात, छोटा मोठा अर्थक्वेक सारखं येतच असतं भुजमध्ये. परत हे एक्सटेन्शनल इफेक्ट रिऍक्टिव्हेट झाले आणि हा जो फॉल्ट होता कच्छ मेनलँड फॉल्ट, हा पर्टिक्युलरली ऍक्टिव्हेट झाला आणि म्हणून ती तिथे अर्थक्वेक आली असं म्हणतात. आणि तुम्ही एक गोष्ट बघितली तर ह्या फॉल्ट किंवा आपण KHR हा फॉल्ट दिलाय, त्याच्या डावीकडे हिरव्या रंगाचा दगड आहे, म्हणजे मिडल जुरासिक, म्हणजे जुरासिकचा दगड आहे. आणि त्याच्या बाजूला उजवीकडे निळ्या रंगाचा दगड आहे, म्हणजे क्रिटॅशियसचा दगड आहे. सो हे 2 वेगळ्याच एजचे दगड आहेत. सो फॉल्ट हा सरफेसवर असा दिसत नाही, तो कसा सापडायचा किंवा कसा शोधायचा जिओलॉजी मध्ये, एका लाईनच्या मागे आणि पुढे जर वेगळ्या एजचे, वेगळ्या टाईपचे दगड सापडले तर तिथे फॉल्ट आहे असं इंटरप्रिट करू शकतो. आणि इथे तुम्हाला असं डॉट 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 हे लाईन दिसत आहेत, तर इमॅजिन की इथे हा डोंगर पूर्वी होता आणि आता इरोजन किंवा नद्या वाहून वाहून त्याला पोखरून काढल्या अख्या डोंगराला, आणि हे डोंगर आता नाहीसे झालेत. पण उजवीकडे तुम्ही बघितलं तर इथे हे डोंगर अजूनही शाबूत आहेत. तर ह्या डोंगरावर पण आपण पुढे जाणार आहोत, म्हणजे फोटो दिलाय मी. आणि दिस इज द हायेस्ट पॉइंट इन कच्छ. सो दिस हॅज नॉट येट बीन इरोडेड, आणि हे आता इरोड झालेत. सो कच्छची जिओलॉजी अगेन ऍज आय सेड की ही फॉल्ट एक्सटेन्शन ऑफ द इंडियन प्लेट इन द कच्छ किंवा गुजरात साइड. आणि ह्या फॉल्टिंग, ह्या सगळ्या प्रोसेसनी कच्छची जिओलॉजी सगळी गव्हर्न होते. हा एक जस्ट ह्याचा मॅप आहे, गुगल अर्थचा मॅप आहे. आणि ह्याच्यात तुम्ही लक्ष एकच ठिकाणी द्या फक्त. हा जो मी माऊस, आय होप तुम्हाला दिसतोय, इथे काळ्या रंगाचा थोडीशी पट्टी आहे, ही इथे आणि इथे. आता हा जिओलॉजिकल मॅप जो आपण बघितला, हा ह्याच्यावर जर ओव्हरले केला तर हा निळा दगड जो आहे, निळ्या प्रकारचा, हा जो महाराष्ट्रात सापडतो तो डेक्कन ट्रॅप. तो इव्हन आपल्या गुगल अर्थ वर सुद्धा एकदम क्लिअरली हे इथे दिसतंय. सो हा गुगल अर्थचा मॅप आणि हा जिओलॉजिकल मॅप ओव्हरले केला मी एकावर एक, आणि मग आपल्याला साधारण कुठेही कच्छमध्ये फिरलो हा मॅप घेऊन, तर कुठला दगड तुमच्या पायाखाली आहे दॅट यू कॅन जज. आणि नॉर्थला गेलं तर क्रिटेशियस जुरासिक दगड सापडतात. खाली आलं तर यंगर अँड यंगर सिनोझोइक दगड सापडतात. आता आपण बोरिंग जिओलॉजी संपलं. आता फोटो बघूया. आणि मी जे 5-6 दिवस गेलो होतो कच्छला, त्याच्यापैकी मी एक दिवस दाखवला इथे. तर पहिल्या दिवशी आम्ही भुजला राहत होतो, आणि भुजला आमचं मेन ठिकाण म्हणजे हे गेस्ट हाऊस होतं. आणि भुजवरून आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो. तर पहिल्या दिवशी आम्ही गेलो होतो नॉर्थ साइडला, आणि तिथे आम्ही हे जे आयलंड जे आपण म्हणतो 4, त्याच्यापैकी एक पच्छम आयलंड म्हणून आहे पहिलं, तर तिथे गेलो. आणि ह्या पच्छम आयलंड पासून इथे ही जी एरिया दिसते इथे मध्ये, एक कुनारिया नावाचं गाव आहे, त्या कुनारियापासनं ह्या सधारापर्यंत हे सगळे ते बन्नीचे ग्रासलँड आहेत. तर आम्ही त्या दिवशी सधारा नावाच्या गावात हे दत्तात्रेय मंदिर आणि तिथे आयलंडच्या वरती, पूर्ण डोंगरावरती हायेस्ट कच्छचा पॉइंट आहे, तिथे 450 मीटर उंच हा पॉइंट आहे, तिथे गेलो. आणि नंतर हा इंडिया ब्रिजला गेलो. तिथून साधारण 20-30 किलोमीटरवर पाकिस्तानची बॉर्डर आहे, आणि तिथून अजून पुढे टुरिस्टला जाता येत नाही. तर जेव्हा भुजहून आम्ही नॉर्थला जायला लागलो, तेव्हा हे बन्नी ग्रासलँड्स जे होते ते आम्ही थोडेसे पार केले. आणि त्याच्यानंतर थोडस रणचं पहिलं नजारा आम्हाला दिसला, ते म्हणजे असं, म्हणजे हे पहिलाच नजारा बघून खूपच मजा आली.
की हे कसं थोडासा एक मरीन वॉटर म्हणजे आत आलेलं आहे आणि पाणी थोडं पूर्णपणे इथे इव्हॅपोरेट झालं नाहीये आणि थोडस कसं हा पांढरं जे दिसतंय तो सॉल्ट म्हणजे हे मीठच आहे सगळं. आणि इथे पहिलाच हा नजारा फारच सुंदर होता. या नेक्स्ट फोटोमध्ये सुद्धा दिसतंय की आमच्या ह्या गाड्या उभ्या आहेत सगळ्या आणि इथे ह्या ब्रिज सारखं आहे. त्या ब्रिज पाशी हे सगळं मिठाचं एव्हापोरेट होऊन मीठ सगळं दिसतंय. आणि इथे गंमत म्हणजे मिठावर मी अगदी कॉन्फिडेंटली हा दिसतोय मी आहे हा. आम्ही चालत गेलो. मला वाटलं मीठ एकदम कडक दिसत होतं, पण मिठावर चालत गेलो तर भस्कन पाय आत जातो त्याच्यावर. मीठ वरून कडक असतं, पण आत चिखल आणि सगळी घाण आणि खूप वास येतो त्याचा, खूप घाणेरडा. तर माझा पाय पूर्णपणे आत गेला आणि मग अर्धा दिवस ते घाण वासाच्या पायाने फिरत होतो मी सगळीकडे. पण एक त्याच्याने चांगलं काय झालं त्याच्याने, तर माझ्या आजूबाजूला बसत नव्हते. मागे खूप अ, गर्दी होती, ती जरा कमी झाली गर्दी. आणि इथे डावीकडे हे कच्छमध्ये, अख्ख्या कच्छमध्ये जुगाड नावाच्या मोटरसायकल आहेत. म्हणजे मोटरसायकलला मागे गुड्स कॅरियर म्हणजे गुड्सचा तो एक असा डब्बा लावून सगळीकडे फिरवतात ते. त्याला जुगाड असंच म्हणतात. तर पुढे आम्ही गेलो. सधारा नावाचे हे गाव होतं. सधारा गावापाशी डाईक आपण आता बघितलं. आपण दोन्ही तिन्ही वेळेस हिमालयाचं पण बघताना आधी तिने एक सेशन घेतलं होतं. तर आपण डाईक बऱ्याच वेळा बघितलं. तर डाईक तुमच्या डोळ्यासमोर जर असेल तर एक सरळ डाईक असते किंवा डोंगरामध्ये घुसलेली एका क्रॅकमध्ये लावा घुसून थंड होऊन जो दगड तयार होतो तो डाईक. पण इथे जर तुम्हाला दिसत असेल तर गोलाकार असं एक दगडाचा लेअर दिसत असेल. ह्या सधारा गावापाशी ही रिंग डाईक आहे. म्हणजे हे अख्खं गोल पूर्णपणे त्या गावाला पूर्ण गावाभोवती पूर्ण ती डाईक अशी बाहेर आलेली आहे. आणि तिथे फार सुंदर ही डाईक दिसते. आणि फोटोमध्ये वरती नॉर्थला म्हणजे सॉरी वरच्या साईडला बघितलं तर हे निळं म्हणजे हे सगळं थोडंसं पाणी आणि हे पांढरं पांढरं म्हणजे हे सॉल्ट. हे सगळं कच्छ रण आहे सगळा पुढचा वरचा. त्या सधारा गावापासून अजून पुढे गेलं तर इंडिया ब्रिजला जातो आपण. त्या इंडिया ब्रिजला इथे उजवीकडे दिसलं भारताचा झेंडा दिसतोय. तिथे BSF ची पोस्ट आहे आणि आपल्याला इथून पुढे जाता येत नाही. पण आम्ही इथे आलो होतो ते आम्ही पोस्टमध्ये गेलो पण आतमध्ये त्या बंकरमध्ये गेलो आणि तिथे त्या BSFच्या जवानांना भेटलो आणि असंच गप्पा मारून पाणी-बिणी पिऊन मग आम्ही इथे खाली जी नदी दिसतेय, नदीचं खोरं पात्र दिसतंय, तिथे आत शिरलो. ह्या चेंज नाही झालं का? हां, या नदीच्या पात्रामध्ये मग आम्ही शिरलो. आता तर आम्ही मार्चमध्ये गेले असल्यामुळे पाणी-बिणी काहीच नव्हतं आणि या नदीच्या पात्रामध्ये फारच सुंदर वेगवेगळे जिओलॉजिकल फीचर, फॉसिल्स वगैरे दिसत होते. तर इथे नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला दिसतंय की सुंदर शिंपल्याचं फॉसिल दिसतंय आणि अक्षर तो दगडच तयार झालाय. म्हणजे ते इतकं सुंदर फॉसिल असे भरपूर तिथे फॉसिल होते. उजवीकडे दिसतंय हे बाउडिन स्ट्रक्चर म्हणतात. म्हणजे काय तर नदी पोखरून आणते सगळं माती. त्याच्यामध्ये कधी-कधी कडक कण असतात, कधी मऊ कण असतात, कधी-कधी दगड येतो त्याच्याबरोबर. तर साधारण अ, कडक गोष्टीला मऊ गोष्टींनी जर वेधून घेतलं सगळीकडून आणि त्याला आपण खेचलं, तर कडक गोष्ट कमी खेचली जाते, मऊ गोष्ट जास्ती खेचली जाते. ह्या डिफरन्स ऑफ एक्सटेन्शनमुळे हे असे काय म्हणतात त्याला डंबेल शेप बावडी डंबेल शेप फीचर्स तयार होतात. त्याला बाउडिन्स असं म्हणतात. आणि दिस इज अ वन मोर एक्झाम्पल की हे इथे एक्सटेन्शन झालेलं आहे. म्हणजे खेचण्याचा इफेक्ट झालेला आहे. अजून त्याच खोऱ्यात आपण निघोजचे जे पठार आहे, निघोजमध्ये जे रांजण खळगे जे दिसतात, तसंच काहीसे इथेही पॉटहोल्स होते आणि ह्याला हनीकॉम्ब स्ट्रक्चर पण म्हणतात. तर इथे खूपच सुंदर हनीकॉम्ब स्ट्रक्चर पण दिसतात. इथे उजवीकडच्या फोटोमध्ये हा फोटो पेनाचा नाहीये. हा फोटो आहे फॉसिलचा. पण पेन का ठेवलाय? तर जिओलॉजीमध्ये एक असतं की आता डावीकडचा फोटो बघा. तर डावीकडच्या फोटोमध्ये आता हे रांजणखळगे किती मोठे आहेत. आता कॉइनच्या शेपचे आहेत का माणूस आतमध्ये जाईल, का हत्ती आतमध्ये जाईल काहीच कळत नाही. म्हणजे द पॉइंट इज द स्केल किती आहे ह्या खड्ड्यांची हे कळत नाही. पण आता जर समजा इथे माणसाला उभं केलं असतं, तर स्केल कळली असती. पण हे उजवीकडे तुम्ही बघितलं तर पेन ठेवल्यामुळे लगेच त्वरितच कळतंय की हे फॉसिल किती मोठे आहेत. सो होल पॉइंट ऑफ कीपिंग अ पेन ऑर एनिथिंग की ज्याची साईज तुम्हाला माहिती आहे, अशी गोष्ट बाजूला ठेवायची आणि मग त्या फीचरचा फोटो काढायचा. तर जिओलॉजीमध्ये हे आम्ही नेहमी करतो. त्याच्यानंतर दिवसाचा शेवट आम्ही केला त्या पच्चम आयलँड वरती. तर रण ऑफ कच्छचा हायेस्ट पॉइंट आहे, काला डोंगर म्हणतात. तर
डोंगर तर माहिती आहे, डोंगर म्हणजे डोंगर. आणि काळा का, तर इथला जो लाईमस्टोन आहे थोडासा असा काळपट पडलेला आहे. आणि खालीच अजून त्याच्या साऊथला आलं ते गोरा डोंगर पण आहे. तो इथे काला डोंगर, गोरा डोंगर. तर आम्ही या काला डोंगरवर गेलो होतो. आणि काला डोंगरवर जे उजवीकडच्या फोटोत दिसतंय, ते खाली पुढे सगळं समुद्रासारखं दिसतंय, तो रण आहे. आणि डावीकडे जो फोटो आहे, तर जो फॉल्ट आहे, तर आयलंड जे आहे, हे काला डोंगर जो आयलंड आहे, म्हणजे पच्छम आयलंड, त्याच्यात हा फॉल्ट दिसतो इथे. हा डावीकडचा डोंगर इज ड्यू टू द फॉल्टिंग. सो हा डोंगर वरती राहिला आणि हे लेफ्ट साइडची जागा खचली बेसिकली. सो दिस इज अ फॉल्ट. आता दुसऱ्या दिवशी आम्ही भुजहून निघालो. आणि त्याच्यानंतर कोडकी एक हे नदीचं पात्र आहे, तिथे परत जिओलॉजी बघायला गेलो. आणि शेवट नंतर धिनोतर नावाचं तिथे डोंगर आहे, तिथे एक छोटासा ट्रेक करून एक तिथे जिओलॉजिकल लँडफॉर्म बघितला. तर कोडकी गावापाशी आता आपण फॉल्ट 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 नुसतं म्हणतोय, तर फॉल्ट ऍक्च्युअली फील्डमध्ये किंवा ऍक्च्युअल रस्त्यावर किंवा कुठे कसा दिसतो, तर तो असा दिसतो. तर इथे तो मुलगा उभा आहे, त्याच्या डावीकडे आणि त्याच्या उजवीकडे तुम्हाला क्लिअरली दिसत असेल काहीतरी वर खाली झालंय. तर आता ह्या काळ्या लाईन ज्या आल्यात, तर उजवीकडची साईड बेसिकली खाली गेली. तर आता ह्या मुलाची हाईट आपण 6 फूट पकडली, तर साधारण 7-8 फूट ही उजवीकडची साईड खाली गेली आहे. सो दिस इज खचलेली साईड, आणि ही तशीच्या तशी राहिलेली साईड आहे डावीकडची. आणि जेव्हा कुठलीही गोष्ट आपण म्हणजे एक खाली जाते आणि एक वर राहते, तर त्या खेचल्याच्या इफेक्टमुळे शिअरिंग म्हणतात त्याला. म्हणजे असं खरचटल्यासारखं किंवा खेचल्याच्या इफेक्टमुळे हे निर्माण होतं. असं शिअर इफेक्ट म्हणतात त्याला. आणि त्याच्यामुळे गरम पण होतो, तो दगड गरम झाल्यामुळे कधी-कधी मेल्ट होतो. मेल्ट झाल्यामुळे तो असा अ, काय म्हणतात त्याला? क्रम्पल पण नाही. तो त्याला शेअरिंग इफेक्टच म्हणतात. म्हणजे बेसिकली खरचटल्यासारखं तिथे होतं. नेक्स्ट आम्ही त्याच्याच जवळ अजून एक स्पॉट होता. तर आपण हे पर्टिक्युलर जे डाईक आता बघितली, महाराष्ट्रात डाईक बघतो. ह्या डाईकचं आणि या डाईकचं फरक काय महाराष्ट्रातल्या आणि इथल्या? आता महाराष्ट्रात तो डाईक आहे, तो बसाल्टच्या दगडामध्ये डोलराईट किंवा बसाल्टमध्ये बसाल्ट असा डाईक आहे. त्यामुळे ना खूप असा भारी दिसत नाही तो, इन द सेन्स किंवा त्याचे दोन्हीचे रंग काळे-काळेच असतात, त्यामुळे छान दिसत नाही. पण इथे तुम्ही बघितलं तर हा सँडस्टोन आहे आणि असा तो हॉरिझॉन्टल डिपॉझिट झालेला आहे सँडस्टोन. आणि त्याच्यामध्ये हा अक्षरशः परपेंडिक्युलर घुसलेला डाईक. त्यामुळे दिस इज लाईक द टेक्स्टबुक एक्झाम्पल. म्हणजे म्हणून कच्छ इतकं फेमस काय, तर अक्षरशः टेक्स्टबुक मध्ये जसं डाईक शिकवतात, तसा डाईक आपल्याला इथे बघायला मिळतो. थोडं पुढे गेलं की ती खारी नदी येते. कोडकी गावाच्या थोडं पुढे गेलं की खारी नदी आहे. आणि त्या नदीचं हे पात्र, आणि तिथे खूप त्यांनी इरोजन होऊन ती नदीचं खोरं तयार झालंय. आणि तिथे आम्ही गेलो होतो पेलिओ करंट डायरेक्शन मेजर करायला. म्हणजे काय, तर आता ही नदी आता तुम्हाला दिसते की इथून त्या ब्रिज पर्यंत अशी ह्या दिशेने वाहते, नॉर्थला वाहते. पण जेव्हा हे सँडस्टोन, हा जो सँडस्टोन आहे, दगड हा पूर्ण सँडस्टोन आहे. जेव्हा हा सँडस्टोन डिपॉझिट झाला किंवा त्या काळात किंवा त्या एज मध्ये, आणि हा जुरासिकचा दगड आहे. जुरासिकच्या एज मध्ये काय डायरेक्शन होतं ह्या सँडस्टोनचं किंवा त्या नदीचं? तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया. हे डावीकडच्या फोटोमध्ये आम्ही एक ब्रंटन कंपास नाव म्हणतात त्याला. तर ब्रंटन कंपास म्हणजे आपलं कंपास सारखं त्याच्यात ईस्ट वेस्ट दिसतं, पण बाकी पण काय काय जिओलॉजिकल त्याच्यात मेजरमेंट घेता येतात. ह्या सगळ्या ब्रंटन कंपासनी आम्ही मेजरमेंट घेऊन आम्ही जेव्हा ह्याच्यात ग्राफमध्ये प्लॉट करतो, तेव्हा पेलिओ करंट डायरेक्शन सापडते. तर ती कशी? तर समुद्रावर तुम्ही कधी गेला असाल, तर समुद्र असं पुढे मागे जेव्हा होतं, तर आपल्या पायाखाली जे वेव्ह निर्माण होतात, तर त्याला रिपल मार्क्स म्हणतात. साधारण असं वर खाली वर खाली वर खाली तयार होतं. त्याला रिपल मार्क्स म्हणतात. आणि ते रिपल मार्क्स पाणी वर खाली म्हणजे मागे पुढे होत असेल, तर रिपल मार्क्स डावी उजवीकडे लेफ्ट राईट निर्माण होतात. सो आपल्याला कळतं की द रिपल मार्क्स आर परपेंडिक्युलर द डायरेक्शन ऑफ द फ्लो. तर हे लॉजिक घेऊन आम्ही सगळे हे रिपल मार्क्स ह्या डावीकडच्या दगडावर पण आपल्याला दिसत असेल, वर खाली बारीक 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 दिसतंय. हे सगळं जेव्हा आपण ग्राफवर प्लॉट करतो, तेव्हा विथ द फॅक्ट की रिपल मार्क्स आर परपेंडिक्युलर टू द फ्लो ऑफ द वॉटर, हे लॉजिक लावून पेलिओ करंट डायरेक्शन मोजता येतं. आणि रिपल मार्क्स आपल्याला, तुम्ही समुद्रावर गेला तर सरफेसवर कसे दिसतात ते तर दिसतात आहे, पण जर त्याला कापलं साईडून क्रॉस सेक्शन मध्ये कसं दिसतं, तर ते असं दिसतं उजवीकडच्या फोटोमध्ये. आणि ही डॉटेड लाईन आहे,
समजा वरचा काढू शकलो आपण, वरचा दगड काढू शकलो, तर ते समुद्र जसं दिसतं तुम्हाला वर-खाली वर-खाली तसंच काहीसं हे दिसेल. मग त्या दिवशी आम्ही पुढे जाऊन एका एक्स्टिंक्ट व्होल्कॅनो इथे आणि धिनोदर हिल्सला गेलो. तर एक्स्टिंक्ट व्होल्कॅनो म्हणजे जे डेक्कन ट्रॅप, डेक्कन लावा सगळा जो बाहेर आला, तर तो कुठून तरी बाहेर यायला पाहिजे. तर तो व्होल्कॅनोतून बाहेर आला. तर हा एक पॉइंट आहे. हा एक पॉइंट. मग त्याच्यानंतर आपलं गिरनारचा एक डोंगर आहे ह्याच्यामध्ये जुनागड गावापाशी सौराष्ट्र सौराष्ट्रामध्ये. तर हे सगळे नोन व्होल्कॅनोज आहेत, जिथून हा सगळा लावा बाहेर आला. आणि तुम्हाला इथे मधल्या फोटोमध्ये दिसतही असेल, की हा लावा असा बाहेर आला, हा गोल डोंगर आणि चारी बाजूनी अशा नद्या तिथून वाहतायत. सो ह्या थान नावाचं गाव आहे आणि या थान गावापाशी तिथे एक छोटासा महाल पण आहे, असा पडका महाल पण आहे. तेही बघायला छान वाटतं. आणि इथे वैशिष्ट्य काय आहे इथलं, तर एक्स्टिंक्ट व्होल्कॅनो तर आहेच. पण इथे एक जिओलॉजिकल फीचर बघायला मिळतं, दॅट इज कॉलमनर बसाल्ट. तर आता लावा समजा वर आला आणि इकडे-तिकडे पसरला, तर आपल्याला महाराष्ट्रात दिसतो तसा दगड तयार होतो. पण समजा लावा तिथल्या तिथे राहिला, म्हणजे एका बाउलमध्ये समजा लावा राहिला मोठ्याच्या मोठ्या, तर त्याला थंड व्हायला शांत वेळ त्या शांत वेळ मिळाल्यामुळे एका पर्टिक्युलर टाइपचा त्याच्यात कॉलम्स तयार होतात. म्हणजे हनी बी स्ट्रक्चर कसं असतं ना, तर हे जे कॉलम्स आहेत, त्याला समजा तुम्ही कापलं, तर वरून ते हनी बी स्ट्रक्चर सारखं दिसतं आणि हे उंच कॉलम्स असे हनी बी नाही, हनीकोम्ब स्ट्रक्चर तयार होतं आणि हे उंचच्या उंच कॉलम्स तयार होतात. असे कॉलम आपल्याला मुंबईत गिल्बर्ट हिल किंवा आपल्या कर्नाटकाला सेंट मेरीज आयलंडला पण दिसतात. तिथेच ह्या हे डोंगरापाशी थान गावाच्या तिथे पुढे आलं 2 किलोमीटर, हे कच्छला हे फॉसिल पार्क पण आहे. त्या फॉसिल पार्क खूप छान ठेवलं नाहीये त्या लोकांनी, पण तिथे एक आजोबा होते आणि अजून एक त्यांचा मॅन होता. त्यांनी आम्हाला छान एक्सप्लेन केलं पण. आणि तिथे अक्षरशः कचऱ्यासारखे फॉसिल पडलेत. इथे तुम्ही उजवीकडे बघितलं, रॅन्डम असे फॉसिल पडलेत. तिथे टॉर्टॉइसच्या शेल पासनं लाकडाचा फॉसिल, त्याच्यानंतर हे जे डावीकडे फोटो दिसतोय, डायनासॉरची ह्याचं मणक्याचं हाड आहे, त्याचं फॉसिल, हे सगळं तिथे बघायला मिळतं. आणि थोडा इंटरेस्ट असला तर भरपूर वेळ इथे घालवू शकतो आणि इथे राहायची पण सोय आहे. सो इथे राहता पण येतं. म्हणजे त्याचे काहीतरी 5-6 हट्स आहेत, तिथे राहता पण येतं. नेक्स्ट दिवशी आम्ही भुजहून थोडंसं साऊथला आलो. तपकेश्वरचं मंदिर आहे. तिथे केव्स पण आहेत. त्याच्यानंतर जवाहर नगरला गेलो. जवाहर नगर म्हणजे जिथे हे झालं होतं आपलं भुजचा जो अर्थक्वेक झाला, तो त्या जवाहर नगरच्या जवळ झाला. त्यानंतर ध्रांग आणि रुद्रमाता असे वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आम्ही आणि तिथले जिओलॉजिकल फीचर दाखवतो. पहिला म्हणजे हे तपकेश्वर टेम्पल भुजच्या थोडंसं साऊथला आलं, की 20-30 किलोमीटर खाली आलं, तर परत एक फॉल्ट आहे आणि आपण आता उभे आहोत. हा मुलगा फोटो काढतोय, हा वर चढतोय. वी आर ॲट द खचलेली जी बाजू आहे फॉल्टची तिथे आहोत आणि हा फॉल्ट आहे आणि दुसरी जी वरती दिसते ती बाजू खचलेली नाहीये. सो हा पण एक फॉल्टनी तयार झालेला डोंगर आहे. सो ही बाजू तशी तशी राहिली म्हणून तो आपल्याला डोंगर दिसतो, पण दॅट इज ड्यू टू द फॉल्टिंग. आणि इथे वरती तुम्ही बघितलं तर हा सँडस्टोन आहे सगळा आणि इथे भरपूर हे केव्स तयार झाल्यात म्हणजे नॅचरल. तर ह्या अशा दिसतात केव्ह आणि लाल लाल रंगाच्या दिसतात आणि ते बेसिकली त्याच्यात जे आयर्न ऑक्साईड असतं ते गंजतं. सँडस्टोन मध्ये आयर्न ऑक्साईड असतं, ते गंजतं आणि लाल रंग त्याच्यामुळे ह्या केव्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि अजून त्या फोटोमध्ये दिसत नाहीये, पण हे छोटे छोटे जे सेडिमेंटॉलॉजिकल फीचर म्हणतात, म्हणजे सँडस्टोन डिपॉझिट होताना किंवा डिपॉझिट झाल्यावर सेडिमेंटरी लेअर मध्ये वेगवेगळे जिओलॉजिकल फीचर दिसतात. ते पण इथे बारीकीने अभ्यास करता येतो या केव्स मध्ये. मग त्याच्यानंतर तो जव्हार नावाच्या गावापाशी गेलो आम्ही आणि जिथे एका माईन मध्ये गेलो. त्या माईन मध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर एक पांढऱ्या रंगाचा असा एक लेअर घुसलाय. तर आपण ह्याला डाईक कोणी बघितलं तर त्याला डाईक म्हणेल. तर हा डाईक नाहीये. तर जेव्हा अर्थक्वेक झाला, असं म्हणजे थेअरी अशी आहे की जेव्हा तो अर्थक्वेक झाला तर हा एक सँडस्टोनचा लेअर होता. दगड तयार झाला होता. सँडस्टोनचा लेअर होता हा जो दिसतोय आपल्याला. त्याच्या खाली क्लेचा लेअर होता. तर चायना क्ले म्हणतो आपण, केओलिनेटिक चायना क्ले, तो चायना क्लेचा लेअर होता. जेव्हा अर्थक्वेक झालं ते एक लिक्विफॅक्शन प्रोसेस असते. म्हणजे काय, तर बाय डिफॉल्ट आपलं जमिनीत पाणी असतं.
तर ते पाणी त्या क्ले मध्ये मिक्स झालं सगळं, आणि त्या मिक्सिंगनी एक्झिस्टिंग कुठली तरी एक फ्रॅक्चर किंवा क्रॅक मध्ये ते पाणी क्ले घुसलं, आणि हे असं आपल्याला जे पांढरं दिसतंय दॅट इज नथिंग बट क्ले विदिन द सँडस्टोन, जो आता दगड त्याचा तयार झालाय, आणि हे पांढरं इज क्ले नॉट अ डाईक. सो आपण क्ले डाईक असंही म्हणू शकतो पहिला. मग त्याच्यानंतर डाईक किंवा हे आपल्याला सरफेसवर दिसतं, त्यामुळे की मॅग्मा जो जमिनीखाली जो मॅग्मा आहे तो वरती आला आणि थंड झाला एका पर्टिक्युलर फ्रॅक्चर मधून किंवा फिशर मधून, क्रॅक मधून, तर तो डाईक होतो आणि आपल्याला दिसतो. हे डावीकडचं जे कार्टून आहे त्याच्यामध्ये थोडं लक्ष दिलं तर आपल्याला डाईक तर माहिती आहे, पण कधी कधी काय होतं, ह्या लावाला वरती यायला काही जागा मिळत नाही, आणि तो लावा असा वर येतो आणि जे हॉरिझॉन्टल लेयर्स असतात त्याच्यामध्येच अडकून राहतो. म्हणजे अक्षरशः पिंपल, आपण पिंपलचं जर इमॅजिन केलं तर कसं, तर पिंपल कसं होतं तसंच काहीसं आपण खूप मोठ्या प्रमाणात हा लावा आतून येतो आणि वरती पूर्णपणे येता येत नाही त्याला. सो आणि त्याचं सरफेस एक्सपोजर कसं, तर एक असा डोंगरासारखा गोल भाग आपल्याला दिसतो, आणि दिस इज कॉल्ड एज अ लॅकोलिथ अँड लोपोलिथ. तर आम्ही ते बघायला गेलो होतो. तर उजवीकडच्या मोठ्या फोटोमध्ये पांढरा लाइमस्टोन आहे आणि खाली हा काळ्या रंगाचा दगड बसॉल्ट आहे, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जी काळी लाईन, डॉटेड लाईन आहे, दॅट इज द कॉन्टॅक्ट बिटवीन द बसाल्ट अँड द लाइमस्टोन. आता इथे बाय चान्स नदीच्या पात्रामुळे किंवा इरोजन झाल्यामुळे इथे एक व्हॅली आहे, व्हॅलीमध्ये आपल्याला हा दिसतोय एक्सपोज. नॉर्मली हे लॅकोलिथ लोपोलिथ दिसत नाहीत, पण गुजरात कच्छचा ब्युटी बघा, इथे ते सुद्धा दिसतं, म्हणजे जिओलॉजिकल फीचर हे सुद्धा दिसतं. आणि डावीकडचा छोटा फोटो आहे, तर आता लावा गरम असल्यामुळे एक्झिस्टिंग लाईमस्टोनला येऊन तो जेव्हा चिकटतो तिथे ते बेकिंग इफेक्ट सारखं होतं त्याच्यात तयार. तर ते इथे बघायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर ते पेलिओ करंट डायरेक्शन मॅपिंग जे आम्ही केलं ते तर आम्ही व्हिज्युअली सरफेसवर जाऊन केलं, पण इथे सुद्धा हे रुद्रमाता ब्रिज आहे, रुद्रमाता नदी आहे, त्या नदी आपल्याला दिसते डावीकडे जाते, ईस्ट वेस्ट वाहते, आणि हा आजचा प्रवाह आहे त्याचा. आता वरती आपली ही काळी लाईन बघितली तर हे एक असं यू शेप दिसतंय, तर हे नदीचं पात्र इमॅजिन करा, आणि हे इथे ते सँडस्टोन सगळा डिपॉझिट झालाय. आणि पेलिओ रिव्हर, पेलिओ म्हणजे एन्शियंट, म्हणजे जुन्या काळी ही रिव्हर अशी वाहत होती. आज काही दुसऱ्या वेगवेगळ्या कारणाने किंवा टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी काही कारणाने ही रिव्हर इकडे फ्लो, म्हणजे ही नदी इकडे फ्लो करते. सो दिस इज वन मोर व्हेरी गुड एक्झाम्पल की नदीचं पात्र कसं चेंज होतं आणि कसं ते प्रिझर्व झालंय इथे. पुढे हे एक फारच युनिक फीचर होतं. आपण कोरल किंवा ऑस्ट्रेलियाला काय ग्रेट बॅरियर रीफ आहे किंवा लक्षद्वीपला आयलंड आहे, तिथे कोरल बघायला मिळतात आपल्याला समुद्रात. तर कोरल इज नथिंग बट कॅल्शियम कार्बोनेटच्या ह्यानी तयार झालेले प्राणी मात्र आहेत, आणि त्यांची स्किन किंवा त्यांचं स्केलिटन सगळं कॅल्शियम कार्बोनेट असतं. आणि ते जेव्हा म्हणजे तो लाईमस्टोन त्याचा तयार झाला आणि त्याचा डोंगर इथे तयार झालाय. तर हे उजवीकडचे जे पांढरे पांढरे जे खाली दगड दिसतात वरती, दोज आर नथिंग बट कोरल्स विच आर फॉसिलाइज्ड. आणि डावीकडे हा जो फोटो आहे तो त्या डोंगराला जायचा रस्ता, असे बहुतेक उंट बहुतेक तरी होते, आणि खूपच सुंदर असा हा रस्ता होता. म्हणजे रस्ता नव्हता, असंच वाळवंटात कुठेही गाडी चालवा, फारच म्हणजे दृश्य फारच सुंदर होतं. आणि हे जुमारा नावाचं गाव आहे, त्याच्यापाशी जावं लागतं कोरलचा डोंगर बघायला. सो जस्ट इमॅजिन की एका काळी इथे समुद्र होता, आता ते त्याचा डोंगर तयार झालाय कोरलचा, आणि कोरल आपल्याला अक्षरशः सापडतो. समुद्रात तर मी कधी गेलो नाहीये डायव्हिंग करून, पण असा कोरल मात्र बघितलाय. पुढच्या दिवशी लखपतला गेलो आम्ही. लखपत हे एक किल्ला आहे लखपतला, आणि त्याच्यामध्ये आम्ही काटेश्वर नावाचं मंदिर आहे, सियोत केव्ह आहेत, आणि लखपत किल्ला, असे 3 गोष्टी बघितल्या. तर काटेश्वर मंदिरापाशी एक जिओलॉजिकल फीचर बघायला मिळतं. हे उजवीकडे खाली दिसतंय काटेश्वर मंदिर आहे, तिथून एक नदी वाहते. ते नदीच्या मध्ये एक साधारण अर्धा 1 किलोमीटर की असे वाकडे झालेले दगड दिसतात इथे एक्सपोज झालेले. तर आतापर्यंत आपण सँडस्टोन आणि लाईमस्टोन बघत होतो. हा जो लाल रंगाचा दगड आहे हा सँडस्टोन, इथे खाली येतो लाईमस्टोन, आणि हा मध्ये शेल आहे. म्हणजे काय शेल, म्हणजे जे क्ले आपण म्हणतो, क्लेला समजा दगड रूपात किंवा खूप त्याच्यावर प्रेशर दिलं खूप, तर त्याचा शेल तयार होतो.
तर वेगवेगळे हे जे शेल आणि सँडस्टोनचे लेअर आणि हा वाकडा झालेला दगड ह्याचा अभ्यास करायला आम्ही इथे आलो होतो. तर उजवीकडे दिसतंय तर ह्याचं मेजरमेंट घेतलं की कसा इथे डीप कुठे आहे, डायरेक्शन काय आहे डीपची, आणि मग तो कुठे एक्सपोज झालाय, मग पुढे समजा 4 किलोमीटर पुढे गेलं तर तो कुठे बाहेर येऊ शकतो, हे सगळं मेजरमेंट करायला आम्ही गेलो होतो. मग पुढे थोडस गेलो की सियोत नावाचं गाव आहे. त्या सियोत गावापाशी 200 म्हणजे सॉरी 1800 वर्षापूर्वीचे हे केव्स दिसतात. केव्स आढळतात. आणि इतके 1800 वर्ष जुने असून म्हणजे फारसं बऱ्या अवस्थेत नाही आहेत ते केव्स, पण जस्ट द फॅक्ट की 1800 वर्ष जुन्या केव्स आहेत, हेच भारी वाटलं म्हणजे तिथे जाऊन. फार मोठ्या केव्स नाही आहेत, पण अशा छोट्या छोट्या केव्स त्या सियोत गावाच्या आसपास भरपूर आहेत. आणि हे सँडस्टोन लाईमस्टोन मध्ये पोखरलेल्या बुद्धिस्ट केव्स आहेत. आणि त्या केव्हच्या बाजूला अशी ही स्टेप वेल पण आहे. आता हे एवढी जुनी आहे की नाही ते तर माहित नाही, कारण त्याच्या बाजूला काही इन्फॉर्मेशन वगैरे नव्हती. पण हे अजून 2-2.5 मजले खाली जाऊन आम्ही खाली गेलो, पाणी पण होतं तिथे. तर इथे हे स्टेप वेल पण आहे त्या सियोत गावापाशी. सियोत गावाहून अजून एक 20-30 किलोमीटर पुढे गेलं तर हा लखपतचा किल्ला येतो. तर लखपतचा किल्ला आज तुम्ही बघितलं तर किल्ल्यामध्ये थोडीशी वसाहत आहे. तर हा किल्ला इसवी सन 1819 सालाच्या अगोदर हा किल्ला प्रॉपर तिथे लोक आणि वसाहत होती. तर दिस वॉज अ पोर्ट सिटी दॅट टाइम. सो इथे पाणी होतं, समुद्र होता, म्हणजे ती इंदस नदी वाहते ती ह्या इथून म्हणजे लखपत गावाच्या जवळून व्हायची आणि इथून जाऊन ती अरेबियन सीला म्हणजे समुद्रात जायची. पण 1819 साली अल्लाबंद नावाचं गाव आहे पाकिस्तानात, तिथे एपिसेंटर असलेला एक अर्थक्वेक झाला, खूप मोठा अर्थक्वेक झाला, अर्थक्वेक पेक्षाही मोठा अपॅरेंटली. आणि त्या अर्थक्वेकमुळे ते अल्लाबंद गाव वरती आलं. जसं आपण बघितलं ना खचतं काही काही वरतीच राहतं, तर ते अल्लाबंद गाव वरती आलं. गाव म्हणजे तो एरिया वरती आला आणि ती इंदस नदी चं पात्र चेंज झाला आणि ते आज जे पात्र आहे ते तिकडे गेलं. त्यामुळे ते अजून नॉर्थ वेस्टला गेलं, दॅट इज पाकिस्तानात गेलं अजून. आणि इथे इंदस नदी होती, पाणी होतं, ते आता नाहीसं झालं. त्याच्यामुळे जे पोर्ट सिटी होती इथे, आता ते पोर्टला काही अर्थ उरला नाही. त्यामुळे 1819 सालापासून आजपर्यंत नुसताच किल्ला आहे, कोणी राहत नाही. पण इथे शिखांचं एक इथे गुरुद्वारा आहे. त्या गुरुद्वारासाठी इथे थोडंसं तुम्हाला जे वसाहत दिसते त्या गुरुद्वारासाठी इथे पिलग्रिमेज म्हणून येतात लोक आणि गुरुद्वारा बघायला येतात. पण आपल्याला गुरुद्वारात काही फारसा इंटरेस्ट नसला तरी हा किल्ला फारच सुंदर आहे आणि खूप मोठा किल्ला आहे. तसं बघायला फारसे नाहीत, बुरुज आहेत थोडेसे आणि थोडेसे वॉल्स आहेत. आणि तिथे न्यूमुलाइट्स म्हणून एक फॉसिल म्हणजे बटनाच्या शेपचे म्हणजे खूप फॉसिल पण सापडतात. सो हा किल्ला बघायला वाटतं. आणि इथे रात्री समजा आलं किल्ल्यावर तर इथून स्ट्रेट नॉर्थ वेस्टला बघितलं तर कराची पण दिसतं इथून, असं म्हणे, माहित नाही, आम्ही नाही बघितलं. मग नेक्स्ट दिवशी आम्ही आतापर्यंत आपण जे फिरत होतो सगळे म्हणजे 3-4 दिवस जे फिरलो ते जे डेक्कन ट्रॅप जो महाराष्ट्रात दगड सापडतो त्याच्या अगोदरचे दगड दॅट इज ज्युरासिक आणि क्रिटेशियसचे सँडस्टोन आणि लाइमस्टोन बघत होतो. पण आता पुढचे 2-3 दिवस आपण पोस्ट डेक्कन ट्रॅप्स दॅट इज सिनोझोइकचे दगड बघणार आहोत. खाली इथे तुम्ही जर मॅप बघितलं जिओलॉजिकल तर हे वेगवेगळे सिनोझोइकचे दगड बघणार आहोत. आणि आम्ही भुजहून निघालो. नलिया आणि हारोडीला थोडेसे जिओलॉजिकल फीचर बघून कोटेश्वर हे वेस्टर्न मोस्ट ऑलमोस्ट ऍक्सेसेबल पॉइंट आहे, तिथे गेलो आणि तिथे एक मंदिर आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, ती बघितली. तर हा नलिया गावापाशी एक परत नदीचं खोरं आहे. नदीचं खोरं काय एवढं, कारण सरफेसवर कधी कधी काय होतं, रिसेंट सॉइल निर्माण झाल्यामुळे आपल्याला जिओलॉजिकल फीचर दिसत नाहीत. तर नदीच्या खोऱ्यात कटिंग असल्यामुळे किंवा रोड कटिंग नदीचं खोरं ह्याच्यामध्ये एक्सपोज जास्ती होतं जिओलॉजिकल फीचर्स, म्हणून सारखं नदीचं खोरं आणि रोड कटिंग हे जिओलॉजिस्ट शोधत असतात. तर इथे नलिया गावापाशी तर तुम्ही बघितलं तर ह्या एका नदीच्या खोऱ्यामध्ये आम्ही गेलो आणि तिथे फॉसिल भरपूर होते ह्या ठिकाणी. आणि हा सँडस्टोन आहे आणि इथे तुम्हाला हे शिंपले दिसत आहेत, हे गोल केलेले आहेत. आणि इथे मध्ये इकायनोडर्मॅटा नावाचे जिन्नस आहेत, त्याचं म्हणजे स्टारफिश जे असतं आपलं त्याचा हा पूर्वज म्हणता येईल. तर हे आपल्याला फॉसिल इथे म्हणजे अशा टाईपचे फॉसिल इथे दिसतात. उजवीकडे बघितलं तर शंखाचे फॉसिल आहे, गॅस्ट्रोपॉड, हे पण इथे फॉसिल दिसत आहे. खाली बघितलं तर फॉसिल वूड आहे, म्हणजे काय तर आपण लाकडाचं
लाकूड कार्बननी बनलेलं असतं, म्हणजे बेसिक कार्बननी बनलेलं असतं. पण आणि सँड इज सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजे स्कॉड्स. तर प्रत्येक कार्बनचा कण किंवा मॉलिक्यूल हा सिलिकॉन डायऑक्साईडच्या मॉलिक्यूलने रिप्लेस होतो. त्याला पेट्रिफिकेशन असं म्हणतात. तो तर हे लाकडासारखंच प्रत्येक लाकडाची ग्रेन इंटॅक्ट राहून पूर्ण लाकूड हा बेसिकली सँडस्टोन दगड तयार झालाय, पण दिसतो तो लाकडासारखा. दिस इज कॉल्ड एज फॉसिल वूड. हे पण इथे नलिया गावापाशी आम्ही बघितलं. पुढे गेलो तर हे लाईमस्टोन मध्ये केव्ह होते. हे म्हणजे फारच सुंदर होतं इथे. तर हे इथे परत नदीचं खोरं नदी आहे इथे. आता उन्हाळा असल्यामुळे नदी तर हे झालीये, ड्राय झालीये, पण इथे नदीने पोखरलेले हे सगळे केव्ह दिसत आहेत. आणि ह्याला फुलरा लाईमस्टोन म्हणतात. आणि ह्या फुलरा लाईमस्टोन मध्ये हे केव्ह तयार झाल्यात. आणि इथे फारच म्हणजे फारच सुंदर दृश्य आहे इथे. आणि लाईमस्टोन मध्ये काय ऍक्च्युली कॅल्शियम कार्बोनेट असल्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं ऍसिड असलं तर लाईमस्टोन मध्ये फार इझिली इरोजन होतं. वेदरिंग आणि इरोजन फार इझिली होतं लाईमस्टोनचं. त्यामुळे लाईमस्टोनमुळे मध्ये हे असे मोठमोठे खड्डे तयार होतात, विच इज कॉल्ड एज पोरॉसिटी. पोरॉसिटी म्हणजे जिओलॉजिकल टर्म मध्ये खड्डा, ज्याच्यामध्ये दगड नाहीये, पण हवा आहे किंवा पाणी आहे, किंवा इन माय केस किंवा इन ऑइल अँड गॅस केस तर हे आता तर एक्सपोजर जमिनीवर आहे. हे समजा समुद्राखाली सबसर्फेस मध्ये गेलं तर हे जे खड्डे आहेत ते जर एक्झिस्ट असले, म्हणजे एक्झिस्ट केलं त्या खड्ड्यांनी, तर ते ऑइल अँड गॅस त्याच्यात जाऊन सेटल व्हायला परफेक्ट जागा आहे त्या. सो आम्ही जे खड्डे खणतो किंवा वेल्स खणतो, सो वी आर ऑल्सो इन लुकआउट फॉर लाईमस्टोन्स विच हॅज अंडरगॉन दिस इरोजन ऑर वेदरिंग इफेक्ट. पुढे मग शेवटी हे कोटेश्वर ऑलमोस्ट वेस्टर्न मोस्ट ऍक्सेसेबल पॉइंट आहे टुरिस्टचा. तर तिथे नारायण सरोवर पार करून कोटेश्वर मंदिराला जायचं. तर नारायण सरोवर अपॅरेंटली असं म्हणतात की हे 2-4-5 का काहीतरी पवित्र हे होते, म्हणजे लेक्स होते. आपलं मान सरोवर आणि बाकी नाव माहित नाही मला. त्याच्याचपैकी हे नारायण सरोवर सुद्धा एक. तर नारायण सरोवरला तर आम्ही थांबलो नाही. तिथून पुढे येऊन कोटेश्वरला ह्याचं शंकराचं मंदिर आहे, ते थोडं बघितलं. आणि ऑन द वे नारायण सरोवरला एक वाईल्ड लाईफ सँच्युरी पण आहे. तिथे ब्लॅक बक, भरपूर फ्लॅमिंगो, फॉक्सेस आणि हे सगळे तिथे सापडतात. असं म्हणे तिकडचा माणूसही आम्हाला सांगत होता की पूर्वी, आता तर नाही, चित्ता पण इथे, एशियन चित्ता पण इथे आढळायचे. सो आता तर नाही आढळत, पण पूर्वी आढळायचे म्हणे. आणि ही म्हणजे हे आम्ही मार्च मध्ये गेलो होतो. मार्च एंड आणि एप्रिलला, तेव्हा 2011 साली. तर आम्ही त्या दिवशी जे पटापट आम्हाला ह्याला म्हणालो, टीचरला, प्रोफेसरला म्हणालो, चलो चलो जल्दी, कारण त्या दिवशी वर्ल्ड कप फायनल होतं. तर आमच्या गेस्ट हाऊसला तर ते फालतू होतं अगदी गेस्ट हाऊस. तर तिथे आम्ही राहत होतो. तिथे टीव्ही बी काही नव्हता. आम्ही पटापट तिथे जाऊन श्रीलंकेची बॅटिंग तर संपली होती, मग कसं बसं धावत 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 आम्ही पोहोचून टीव्ही शोधत फिरलो. मग टीव्ही म्हणजे आम्ही थोडंसं पुढे गेल्यावर आमचं शोरूम होतं. मग तिथे आपलं डावीकडे दिसतंय तो टीव्ही बघत बसलो होतो. आणि मग नंतर त्या शोरूमच्या मालकाने आम्हाला आत बोलवलं आणि मग आम्ही आत बसून चहा बिया पाणी करत, त्यांनी आम्हाला सगळ्यांना चहा पण पाजला. आणि मग आम्ही फायनल मॅच आणि जिंकलो. म्हणजे हा वर्ल्ड कप मी आयुष्यभर विसरणार नाही. भुजला असं धावत पळत टीव्हीच्या शोरूम मध्ये बघितलेला वर्ल्ड कप कधीच विसरणार नाही. मग शेवटचा दिवस होता. ह्या दिवशी आम्ही भुजहून निघालो. विंझन गावाला जिओलॉजिकल पिक्चर बघून मांडवीला गेलो. मांडवीला हा समुद्र आहे. तर ह्या विंझन गावापाशी लाईमस्टोनच्या खूप इथे क्वारीज आहेत. आणि या लाईमस्टोन आपल्याला इथे डावीकडे दिसतोय आणि खूप छान क्वालिटीचा, कडक एकदम बिल्डिंग क्वालिटीचा परफेक्ट बिल्डिंग स्टोन असा लाईमस्टोन आहे. आणि उजवीकडे बघतोय आपण, तर ही एक बायोटर्बेशन नावाची प्रोसेस आहे. म्हणजे काय, तर तुम्ही कधी समुद्रावर गेला तर तिथे हे खेकडे फिरत असतात सगळे आणि ते पटकन आत जातात खड्ड्यात आपल्या. तर तो खड्डा आतून पोखरतात ते आणि एक अशी लाईन किंवा ट्रॅक्स तयार करतात ह्याच्या आत, वाळूच्या आत. तर ते आपण समजा जर खालून बघू शकलो तर कसं दिसतं, तर ते असे दिसतात. हे गोल केलंय, त्याच्यामध्ये जे लाईन लाईन असे दिसतायत, हे लाईन 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 दिसतायत ना. तर आता तो क्रॅब तर बिचारा मेला, पण त्याचे जे ट्रॅक्स आहेत किंवा ट्रेस ऑफ द बरोईंग ऑफ द क्रॅब आहे, ते आता उरलंय. आणि दीज आर कॉल्ड एज ट्रेस फॉसिल्स. तर हे जिओलॉजी मध्ये इंटरेस्टिंग का, तर एकतर फॉसिल म्हणून इंटरेस्टिंग आहेतच,
तर यू कॅन इमॅजिन की आता दिस इज टू डिनोट द बॉटम ऑफ द बेड. म्हणजे काय, तर आता ट्रेस फॉसिल दिसत असतील तर हा कुठल्याही बेडचा बॉटम आहे. तर टॉप आणि बॉटम कधी कधी कळत नाही जिओलॉजीमध्ये, किंवा कारण टेक्टॉनिक इफेक्टमुळे उलटे पालटे काय काय होतात दगड. तर ट्रेस फॉसिल जर असले तर दगडाची खालची बाजू कुठली आणि वरची बाजू कुठली, किंवा दगड म्हणजे त्या लेअरची खालची बाजू कुठली वरची बाजू कुठली, हे या ट्रेस फॉसिलनी आपल्याला ओळखता येतं. आणि मग फायनली आम्ही मांडवीला गेलो. मांडवीला बीच आहे, मस्त 2-4 तास याच्यावर समुद्रात खेळलो. डावीकडे खाली दिसतायत शर्टात मध्ये टोपीवाले, ते आमचे प्रोफेसर गणपती. तर एकदम टिपिकल तमिळ स्टाईल मध्ये आम्हाला शिकवलं. खूपच चेष्टा मस्करी करून छान ते शिकवायचे आम्हाला. आणि मांडवीला आम्ही फारसं साईट सीइंग तर काही केलं नाही, पण मांडवीला हे विजय विलास पॅलेस आणि अजून 1-2 म्युझियम पण आहेत. तर तिथे म्हणजे टुरिझमच्या हिशोबाने पण भरपूर बघायला आहे मांडवीला, अपार्ट फ्रॉम द हे बीच. बिफोर आय एंड मला 1-2 अजून स्लाइड दाखवायचे आहेत. ही स्लाइड म्हणजे एक जिओलॉजिकल क्रॉस सेक्शन म्हणतात त्याला. तर आपण जे थोड्या वेळापूर्वी जी पोरॉसिटी बघितली, जे लाईमस्टोन, फुलरा लाईमस्टोन मध्ये जो खड्डा निर्माण झाला, तर ते ऑइल अँड गॅस साठी कसं छान. तर आपण उजवीकडून डावीकडे येऊया. तर खाली मॅप मध्ये बघितलं तर ही सुथ्री म्हणून हे वेल्स आहेत बेसिकली. हा 1, ही 2, ही 3, ही ऑइल अँड गॅस शोधायला आम्ही ड्रिल केलेल्या वेल्स आहेत. तर ही जी सुथ्री वेल आहे, हे सुथ्री नावाचं गाव आहे. अगदी जस्ट मांडवीहून थोडस नॉर्थला गेलं तर हे सुथ्री नावाचं गाव आहे, तिथे एक वेल ड्रिल केली आहे. तर आपल्याला सरफेसवर काय काय दगड दिसतात ते तर आहेतच, पण खाली 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 गेलं तर आपल्याला जो भुज गावापाशी जो दगड दिसतो, भुज सँडस्टोन, तो आपल्याला साधारण 1,1200 मीटर आत गेल्यानंतर आढळतो. जो आपल्याला भुजला जमिनीवरच आढळत होता, तो ह्या सुथ्री गावापाशी सुथ्री जी वेल ड्रिल केली आहे, त्या वेल ड्रिल केल्यामुळे आम्हाला माहिती आहे की 1000 मीटरवर तो दगड सापडतो. त्याच्यानंतर परत अजून पुढे गेलं समुद्रात, गेलं की एक GK22 नावाची वेल आहे. तर GK22 पाशी तोच भुजचा सँडस्टोन जो आहे, तो साधारण 2,500 मीटर खाली आढळतो. सो बेसिकली जसं जसं तुम्ही डावीकडे जाता, तसं तसं तुम्ही तो जे दगड आपल्याला सापडतात ते खाली खाली जातात. डावीकडे म्हणजे समुद्राकडे जातो आपण, तसं तसं ते दगड खाली खाली जातात, आणि जसं जसं उजवीकडे जातो तसं तसं दगड वरती येतात. सो ओल्डर रॉक्स आर फाउंड ऑन द लँड साइड अँड यंगर रॉक्स आर फाउंड ऑन द ओशन साइड. सो आणि मग हे लॉजिक लावून म्हणजे आपल्याला जमिनीवर कसे दगड दिसत आहेत, त्याचं डीप काय, डायरेक्शन काय, ते आम्ही मेजरमेंट करत हे सगळं काय, हे सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर हे दगड समुद्राखाली तर बघत नाही, अभ्यास नाही करतायत. मग ह्या सगळ्याचा लॉजिक लावून समुद्राखाली ते कसे असतील दगड, हे आम्ही इमॅजिन करतो बेस्ड ऑन द सरफेस एक्सपोजर. आणि दिस इज जस्ट वन एक्झाम्पल की कसं आम्ही कोरिलेट करतो जमिनीपासून आतमध्ये समुद्रात. अजून एक गोष्ट आपण जे हे बघितलं, फुलरा लाईमस्टोन बघितला, ज्याच्यामध्ये खूप पोरॉसिटी तयार झाली होती. तर इथे बघितलं मधली मधली जी वेल आहे त्याच्यामध्ये फुलरा लाईमस्टोन हे असं विटांसारखं जे चिन्ह आहे, दॅट इज दॅट फुलरा लाईमस्टोन, विच इज आपल्याला जो जमिनीवर दिसला तिकडे ह्याच्या नलिया गावापाशी, हारुडी गावापाशी, तो GK22 मध्ये समुद्रामध्ये ही वेल आहे, ती साधारण 1200-1300 मीटरवर तो खाली गेलाय. हो, तर जिओलॉजी तर भरपूर झालं. तर जिओलॉजीचा जर कंटाळा आला तर इथे टुरिझम पण भरपूर आहे. तर आता आपण जे नाही बघितलं, तर इथे भुजमध्ये पण टुरिझमचे भरपूर स्पॉट आहेत. 2-3 ह्याच्यात म्युझियम आहेत. त्याच्यानंतर तिथे पॅलेसेस आहेत. ते लगान-बिगानचं शूटिंग पण झालंय तिथे, त्या पॅलेसेसमध्ये. त्याच्यानंतर हे लाल रंगाचे जे टीटी आहेत, दोज आर द टुरिस्ट स्पॉट्स व्हिच वी हॅव नॉट कव्हर्ड. आणि हे बाकी पिवळे टी आहेत ते आपण फोटोमध्ये बघितलं. तर अजून एक लाल टी म्हणजे हे धोलावीरा म्हणजे हरप्पा सिव्हिलायझेशनचं इथे एक म्हणजे एक साईट आहे हरप्पा सिव्हिलायझेशनची. इथे हे लोथल आपल्या अहमदाबादच्या इथे लोथल जे गाव आहे तिथे पण सापडते. इथे धोलावीराला आहे, हरप्पा मोहनजोदारोचं इथे हे सापडतात, साईट आहे. त्याच्यानंतर हे होडका धोरडो नावाचं गाव आहे. तिथे हे रण उत्सव जो होतो, तो अमिताभ बच्चन येऊन जी केली, तो रण उत्सव तो इथे होतो धोरडो नावाच्या गावापाशी. आणि तिथे मोठी मोठी टेंट सिटी आहे म्हणजे अख्खं. आणि मांडवीमध्ये जे बीच सोडून बाकी पण भरपूर बघायला गोष्टी आहेत. जस्ट एक की
रण मध्ये म्हणजे कच्छमध्ये काय काय बघायला आहे तर थाली आहे, कच्ची दाबेली आहे. त्याच्यानंतर ही टेंट सिटी जी म्हणत होतो मी, ती किती महागडा आहे प्रकार, पण अपॅरेंटली खूपच सुंदर आणि भारी केलेलं आहे. मग कच्छी म्हणजे रण ह्याच्यात फुल मूनच्या दिवशी हा पांढरा रण बघायला अख्खी गर्दी झालेली असते तिथे. आणि कच्छचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथलं हँडीक्राफ्ट. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे हँडीक्राफ्ट. आता ही मधले जे फोटोमध्ये बाई आहे, तर ही तर इंटरनेटवरून फोटो काढलाय, पण आम्ही बघितलं की तिथल्या अगदी नॉर्मल बायका पण नॉर्मल ड्रेस पण त्यांचे अगदी रंगीबिरंगी, चकचकीत आणि खूप डिझाईन केलेले ड्रेसेस बघितले. तर मला फारसं तर कळत नाही एम्ब्रॉयडरी आणिचं, पण मोची एम्ब्रॉयडरी, अजरक प्रिंट, हे रबारी शॉल, ही रबारी शॉल सुद्धा आम्ही अगदी कोणाहीवर म्हणजे पुरुष जास्ती घालून फिरत होते. हे पुरुष मंडळी घालून फिरत होते, हे मी बघितलं. सकाळी थोडीशी थंडी जेव्हा असायची, हे रबारी शॉल आम्ही बघितले. आणि हे जे आपण कोरलचा जो डोंगरावर गेलो होतो, तिथे कलेक्ट केले, हे मी कलेक्ट केलेले फॉसिल आहेत. तर कोरल आपण समुद्रात बघतो, तर दिस आर द फॉसिल्स ऑफ द कोरल. त्याच्यानंतर हे लाकडाचं एक फॉसिल आहे. एक सेफालोपॉड म्हणून एक जुरासिक किंवा त्या टाइमचा एक प्राणी आहे, त्याचं फॉसिल आहे. शंख शिंपल्याचं फॉसिल आहे. त्याच्यानंतर हे गोल्डन उलाइट म्हणजे एक लाईमस्टोनच असतो, आणि लाईमस्टोन मध्ये एक गोल्डन कलरचं चामोसाईट नावाचं मिनरल असतं, त्याच्यामुळे तो गोल्डन कलर होतो. तर आम्ही एका त्या ठिकाणी गेलो होतो, जुमरा नावाच्या गावापाशी, तिथे गोल्डन उलाइट बघायला मिळतात. खुश तो थँक्यू झालं. आणि कुठून तरी साईटवर एका गुजरात टुरिझमच्या साईटवर पण होतो की कच्छ नाही देखा तो कुछ नाही देखा. तो आय लिटरली थिंक सो. थँक्यू सो मच.